त्या पावसाने सोयाबीनची परिस्थिती बघा कशी झाली। महाराष्ट्रात सध्या पावसाचा हाहाकार सुरू आहे। अनेक ठिकाणी पाणी भरल्याने पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली। अनेक शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी घुसलंय। अनेक ठिकाणी नागरिकांची घरं अख्खीच्या अख्खी वस्ती पाण्याखाली गेली आहे। आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय मंडळींकडून सुद्धा या नुकसानग्रस्त भागातील पाहणी दौरे केले जातात। माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे हे सुद्धा परळी वैद्यनाथ तालुक्यातील पोहनेर व परिसरातील गावांना पुराचा वेढा पडला असताना, पोहनेरसह काही गावांचा संपर्क तुटलेला असताना स्वतः होडीत बसून सहकारी व अधिकाऱ्यांच्या समवेत या नुकसानग्रस्त भागामध्ये पाहणीसाठी पोहोचले होते। यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून आपण पाहणी करत असतानाचे काही फोटोज आणि व्हिडिओ सुद्धा शेअर केलेत। शिवाय एक पोस्ट सुद्धा धनंजय मुंडे यांनी लिहिली आहे, ज्यामध्ये त्यांनी सरकारला या सर्व आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन केले। मुंडेंनी नेमकं पोस्टमध्ये काय म्हटलंय ते आता आपण पाहूया। प्रशासनासह सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्याच्या दृष्टीने सज्ज राहण्याच्या सूचना या आधी सुद्धा केल्या होत्या। बऱ्याच घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालंय। संसार उपयोगी साहित्याचं नुकसान झालंय। अशा कुटुंबांना स्थानिक आपत्ती निवारण निधीतून तातडीने मदत करण्याबाबत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही सूचित केले। शेती पिकं पूर्ण पाण्यात असून मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी हे शेतात शिरलंय आणि यामुळे शेतीसह जनसामान्यांचं सुद्धा प्रचंड नुकसान झालंय। या भीषण परिस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून 100% नुकसान भरपाई दिली जाईल यासाठी प्रयत्नशील राहणार आहे। नदीकाठच्या गावांमध्ये नागरिकांनी अधिक सतर्क राहून काळजी घ्यावी, तसंच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासनाशी किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा। दरम्यान या पोस्टमध्ये धनंजय मुंडे यांनी आपण केलेल्या पाहणी दौऱ्यातील काही फोटोज सुद्धा शेअर केले, ज्यात आपण बघू शकता धनंजय मुंडे हे स्वतः सुद्धा पोटरीभर पाण्यामध्ये उभं राहून तिथल्या आपत्ती निवारण व्यवस्थापन यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना दिसून आलेत। इथे आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वी कर्जत इथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे सर्व पदाधिकारी, मंत्री, नेते तिथे उपस्थित असताना धनंजय मुंडे यांनी सुनील तटकरे यांना संबोधून बोलत असताना माझी चूक झाली तर मला कान धरा पण रिकामं ठेवू नका अशा पद्धतीने आवाहन केलं होतं। अर्थात यावर नंतर सुनील तटकरे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांच्या सुद्धा प्रतिक्रिया समोर आल्या होत्या। एकीकडे धनंजय मुंडेंकडून करण्यात आलं हे आवाहन, त्यावरती अजित पवार, सुनील तटकरे अशा वरिष्ठांच्या प्रतिक्रिया, आणि आता दुसरीकडे नुकसानग्रस्त भागात पाहणी दौऱ्याच्या माध्यमातून पुन्हा राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये सक्रिय झालेले धनंजय मुंडे ही सगळी समीकरणं जुळून येऊन पुढे धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा राज्याच्या मंत्रिमंडळात किंवा अन्य कुठल्या पद्धतीची जबाबदारी सोपवली जाणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। अर्थात आता जो पाहणी दौरा झाला त्याचा राजकीय संबंध नसला तरी या सर्व घटनांचा घटनाक्रम हा नक्कीच विचारात घेण्यासारखा आहे। दुसरीकडे हवामान विभागाच्या अंदाजानुसार 28 सप्टेंबर पर्यंत विदर्भासह मराठवाडा त्याशिवाय महाराष्ट्रातील अन्य भागांमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहणार असा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे सर्वांनाच सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। महाराष्ट्रातील हवामानासह पावसाशी संबंधित अन्य घडामोडी व महाराष्ट्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।